तर सर्वात प्रथम आपण इकडे एक छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. तर छान भाजून आपल्याला सालं काढून ते तयार ठेवायचे सुरुवातीलाच. आणि नंतर मिक्सरमध्ये छान अशी पावडर करून घ्यायची आहे. एकदम बारीक आपल्याला वाटून घ्यायचं नाही आहे, थोडे कण ठेवायचे जेणेकरून खाताना दाताखाली आले ना ते कण तर खूप छान लागतो हा पदार्थ. तर छान पावडर केली की आपल्याला एक प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपल्याला टेक्स्चर ठेवायचं आहे. तर ह्याला साईडला ठेवूया. आणि अजून एक आपल्याला वाटण तयार करायचं आहे इथे. तर तेच आपण भांडं घेऊया आणि ह्यामध्ये आपल्याला 12 ते 13 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं घालून 2 चमचे आपल्याला भरून सुकं खोबरं घ्यायचं आहे. म्हणजे जवळजवळ अर्धी वाटी आपण सुकं नारळाचा किस घेतलेला आहे. आणि पाणी न घालता ला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने आपलं वाटण तयार होणार आहे. तुम्हाला हवं असेल तर या वेळेला तुम्ही ह्यामध्ये मूठभर कोथिंबीर घालू शकतात. तर हे वाटण आपल्याला तयार ठेवायचं आहे. आणि दुसरं म्हणजे 2 कांदे, 2 टोमॅटो आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पाने अशी आपल्याला कापून तयार ठेवायची. दुसऱ्या बाजूला पटकन आपण फोडणीची तयारी करूया. 2 चमचे आपण तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी छान तडतडली की त्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे. जिरे पण छान फुलले की 2 चिमूट आपल्याला हिंग घालायचे. यामध्ये हिंग घातल्यानंतर 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. पण ह्या पद्धतीने मोडून घातली ना की फोडणीला छान चव येते. तर कढीपत्त्यानंतर आपण बारीक चिरलेले 2 कांदे होते मध्यम आकाराचे ते घालायचे फोडणीमध्ये. आणि छान कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. छान असा रंग आला कांद्याला की यामध्ये आपल्याला जे वाटण केलं होतं आलं, लसूण आणि सुकं खोबरं ते यावेळेला घालायचंय. त्याला पण छान परतून घ्यायचंय. वाटण घातल्यानंतर जवळजवळ आपल्याला 2 मिनिटं छान परतून घ्यायचं तेलावरती. या पद्धतीने परतून झालं की आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची ह्यामध्ये आणि एकदा परत परतून घ्यायचंय. छान परतून झालं की ह्यामध्ये आपल्याला आता टोमॅटो घालायचे. तर छान असे लालसर असते ना टोमॅटो तर ते घाला, कचवट घालू नका. तर व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचंय. छान मऊ होईपर्यंत टोमॅटो आपल्याला परतून घ्यायचं आहे. यानंतर शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. या प्रमाणामध्ये जवळजवळ 4 माणसं सहज हे पदार्थ खाऊ शकतात. तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. छान एकजीव झाली पाहिजे ही पावडर शेंगदाण्याची. आताच खूप छान रंग आला आपल्या पदार्थाला हळदीमुळे. अजून आपल्याला सुके मसाले यामध्ये घालायचे आहेत. तर आता एक एक करून घालूया. सुरुवातीला आपण लाल तिखट घातलेला आहे 1 मोठा चमचा. आता तुमच्याकडे कोणताही मसाला असेल जसे की कोल्हापुरी मसाला, काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला असेल तर तोही घातला तरीही चालेल. चव छानच येणार आहे. आणि मूठभर आपल्याला कोथिंबीर घालून छान हे पूर्ण मिश्रण परतून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता की खाली थोडं मिश्रण लागत असेल तर ह्याचं कारण हे आहे की आपण फोडणीला फार कमी तेल वापरलेलं आहे. कारण तसेही तेल चांगलं नसतं तब्येतीसाठी. त्यामुळे प्रमाण नेहमी कमीच ठेवा. तुम्हाला जर तवंग आवडत असेल तर प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकता. तर मिक्स केल्यानंतर इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचे. आता ही एक प्रकारची शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे. तुम्ही लांब कुठे प्रवासाला जात असाल तर ही चटणी तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकतात. फक्त त्यामध्ये टोमॅटो घालू नका. तर ही 2 दिवस सहज चटणी टिकते. यानंतर आपल्याला 1 तांब्याभर गरम पाणी घालायचं आहे. गरम पाणीच घालायचं. त्यांनी आपल्या पदार्थाला म्हणजेच आमटीला छान तवंग येतो. कमी तेल वापरलं तरी पण. तर सुरुवातीला पाण्याचे प्रमाण थोडं जास्त ठेवा कारण आमटी थंड झाल्यानंतर ती दाटसर होते. तर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला झाकण बंद करून 10 मिनिटं छान ही आमटी उकळून घ्यायची आहे. जेणेकरून जे धान्य आहे, जेणेकरून शेंगदाणे आणि बाकीचं सगळं जे जिन्नस आहे ते छान शिजून एकजीव होतं आणि त्याची चव त्या आमटीमध्ये उतरते. तर छान असा तवंग आलेला आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी उत्तम हा पर्याय आहे. नेहमीच्या डाळ आमटीला कंटाळला असाल तर शेंगदाण्याची आमटी नक्की करून बघा. एक आमटी असते जी उपवासाला आपण बनवतो आणि जेव्हा उपवास नसतो त्यावेळेला ह्या पद्धतीची आमटी करून पहा. सगळ्यांना खूप आवडेल आणि आवडत असेल
तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तुमचा अनुभव काय होता. तर आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.